स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. संध्याकाळी 6 वाजता असं वेगळं काहीतरी चमचमीत खावं वाटतं आणि डाएट करत असाल तर हा चिवडा तुम्ही नक्की करून बघा. हा आहे गव्हाचा चिवडा. तर तो कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये सांगते. आता मी इथं 4 ग्लास गहू घेतलेत. आता हा मी जास्त करून ठेवायचा होता म्हणून 4 ग्लास घेतलेत. तुम्हाला करून बघायचं असेल तर 1 ग्लासापासून सुरुवात करा. 1 ग्लास गहू धुवायचे, पाण्यामध्ये 1.5 दिवस भिजवून ठेवायचे. आज भिजवायचे आणि उद्या दुपारी काढायचे. ते कुकरमध्ये शिजवायचे. आता मी हे कुकरमध्ये 4 ग्लास घेतले होते गहू, पण ते बसत नव्हते. त्यामुळं 2-2 ची बॅच केली डबल. पहिल्यांदा 2 ग्लास गहू टाकले. त्यामध्ये थोडंसं गव्हाच्या वरती पाणी येईल असं टाकलं. मीठ टाकलं चवीपुरतं आणि याला 7 ते 8 शिट्ट्या दिल्या. तर हे शिजल्यावरती खूप छान लागत होतं. असंच मुलांनी कितीतरी खाल्लं. आता दुसरी बॅच पण अशा पद्धतीने शिजवून घेतली. 7 ते 8 शिट्ट्या केल्या. आता ह्याच्यातलं पाणी नितळून घ्यायचं. एका चाळणीवरती ते टाकलं. पाणी नितळायसाठी अर्धा तास ठेवलं. गहू बऱ्यापैकी कोरडे झालेत. आता यामध्ये पापड खार घातलाय 2 चमचे आणि मीठ तर आधी शिजताना घातलेलं होतं. आता हे पापड खार सगळ्या गव्हाला लावून घ्यायचा आणि कडक 4-5 दिवस उन्हामध्ये हे वाळून घ्यायचं. आता हे ऊन पण चांगलं आहे सध्या, त्यामुळे हे उन्हात 3-4 दिवसात चांगलं कडक वाळले. वाळल्यानंतर हे असं दिसतं. आता याला आपण काय करायचं, जेवढं लागेल तेवढाच आपल्याला चिवडा बनवायचा आहे. सुरुवातीला मी थोडासा चिवडा करून बघितला कसा लागतोय चवीला. तर हे आधी थोडंसं चमचाभर तेल टाकून हे गहू कढईमध्ये भाजून घेतले. आता याला शिजवतानाच मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता काही मीठ टाकलेलं नाही. आता हे गहू चांगले फुललेले आहेत. आता आपण हे काढून घ्यायचे आणि नंतर कढईमध्ये थोडी डाळवा, शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता हे आपण डाएटसाठी करतोय त्यामुळे कमी तेलामध्ये करणार आहोत. आणि जर तुम्हाला इतर टायमाला खायचं असेल तर तुम्ही जिरे, मोहरी, कढीपत्ता जास्त तेलाची फोडणी देऊ शकता. यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद, लाल तिखट 2 चमचे. आता तुम्हाला किती तिखट टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकलंय ह्या मसाल्यांना पुरेल एवढं. आता जे गहू भाजून घेतलेले होते ते त्यामध्ये मिक्स करायचे. तयार झालेला आहे गव्हाचा चिवडा. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा.